रुको जरा, सबर करो। होती है फीलिंग जरा समझो। मजा नहीं आ रहा है। होती है फीलिंग्स, होती है फीलिंग। और अगर तुम लोगों को ये वीडियो पसंद आई तो यार लाइक मार दो, और नहीं आई तब भी लाइक मार दो, क्योंकि फर्क नहीं पड़ता। सही बता रहा हूँ, फर्क नहीं पड़ता, बस लाइक मार दो। और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर कुछ भी फेंक के मारो, ये माइक फेंक के मारो, ये कैमरा फेंक के मारो, मैंने उल्टा बोल दिया लेकिन मुझे फर्क नहीं पड़ता है, बस सबस्क्राइब करो, मुझे नहीं। ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल तर लाईक करून, शेअर नाही केला असेल तर शेअर करून, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। सबस्क्राइब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो, जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे का यूज केला मटेरियल आहे ते सर्व आपल्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे। जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवं असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो, जसं की आपला लाईट मोशन किंवा प्रो एपीके जे काय कॅपकट वगैरे ते सर्व आपला जे का लाईट मोशन वगैरे सर्व काही आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो आपण मित्रांनो, अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। पिन बॉक्समध्ये भेटून जाईल सर्व काही ॲप्लिकेशन वगैरे। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर जे का लागणार जे का अशी प्रोजेक्ट लाईट मोशन आहे मित्रांनो, सर्वात अगोदर जे लाईट मोशन ओपन करायचे मित्रांनो। मग आणखीन आपला प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो। सर्वात अगोदर अशी प्रोजेक्ट बीटमार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं आपण बीट्स वगैरे लावून दिलेला मित्रांनो। मग आपला सर्वात अगोदर फर्स्ट लाईनचं मित्रांनो, फर्स्ट लाईन त्याला जे का फोटोजला किंवा ग्रुप्सला वगैरे ऑन वगैरे करून घ्यायचं। अशा प्रकारे ऑन वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आपलं सर्वात अगोदर फर्स्ट लाईन नंतर फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। जे का तुमची फोटो आहे मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोला सिलेक्ट करायचं, वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला स्क्रॉल करायचं, जसं की आपलं 4.02च्या बीटला प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जे का फोटो आहे मित्रांनो त्या फोटोला ॲड करायचं। ॲड केल्यानंतर वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्या। सेट केल्यानंतर मित्रांनो मग लास्ट पण ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला अशा प्रोजेक्ट सेकंड बीटला आहे 2 पार्टमध्ये कट करायचं, आणखीन सेकंड बीटला 2 पार्टमध्ये। जसं मी फोटो वगैरे कट करत आहे मित्रांनो त्याचप्रमाणे तुम्ही पण फोटो वगैरे लवकरात लवकर कट वगैरे करूनच घ्या मित्रांनो। मी पण लवकरात लवकर फोटो वगैरे कट करूनच घेतो मित्रांनो। ओके तर मित्रांनो तुम्ही अशा प्रोजेक्ट फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आपला इथे ग्रुप दिसेल मित्रांनो। ग्रुपला अशा प्रोजेक्ट प्रेस करून वरच्या बाजूला सेट करायचं। वरच्या बाजूला सेट केल्यानंतर जे खालचे फोटो मित्रांनो त्या फोटोला डिलीट करून घ्यायचं। अशा प्रोजेक्ट डिलीट केल्यानंतर मित्रांनो त्या ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो। आणखीन आपला मध्ये 3 ग्रुप दिसतील मित्रांनो। मग मधातल्या 3 ग्रुपला पण एडिट वगैरे करून घ्यायचं, जसं की आपला फोटो वगैरे ॲड वगैरे करून घ्यायचं। ॲड वगैरे करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपला जे वरच्या फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं, जे फोटो मित्रांनो या फोटोला डिलीट करायचं। डिलीट केल्यानंतर मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जे का तुमची फोटो मित्रांनो या फोटोला ॲड करायचं, जे का लास्टच्या बीट पण मग ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर फोटोला प्रेस करून खालच्या आपल्याला सेट करायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपलं जे का फोटोवरती क्लिक करून मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या हिशोबाने सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपलं हे जे का डब्याचं ऑप्शन दिसून आलं त्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं। इथून पण बॅक यायचं, जे का सेकंड ग्रुप आहे त्या सेकंड ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं, जे फोटो मित्र या फोटोला डिलीट करून घ्यायचं। डिलीट केल्यानंतर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं, जे फोटोला प्रेस करायचं, आणखीन आपला खालच्या बाजूला सेट करायचं। सेट केल्यानंतर इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आणखीन आपण जे 3 नंबरचे ग्रुप आहे मित्रांनो त्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं, जे फोटो आहे ह्या फोटोला आपण डिलीट करायचं। मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं, जे फोटोला प्रेस करून खालच्या बाजूला सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं, जे का 3 ग्रुप पण ॲडिट झाले दिसून जाईल मित्रांनो। मग आणखीन आपलं इथून पण बॅक यायचं मित्रांनो। केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर जे का असे प्रोजेक्ट ग्रुप आहे मित्रांनो हे ग्रुप असे प्रोजेक्ट लॉंग झाले दिसून जाईल मित्रांनो। आणखीन आपला प्रोजेक्ट 12.24च्या बीटला यायचं, ग्रुपवरती क्लिक करायचं, जे का पुढचा पार्ट आहे मित्रांनो त्याला कट करून घ्यायचं मित्रांनो। कट केल्यानंतर मित्रांनो असे प्रोजेक्ट एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो। मग आणखीन आपला अशा प्रोजेक्ट फोटोज वगैरे दिलेला आहे मित्रांनो। सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणखीन आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे का 1 नंबरची फोटो मित्रांनो या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। इथून पण आपला बॅक यायचं मित्रांनो। आणखीन आपला प्रोजेक्ट बीटमार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला प्रोजेक्ट इथे पुढे 4 फोटो दिसून जाईल मित्रांनो। मग आणखीन आपला हे 4 फोटोजमध्ये एक फोटो सोडून एका फोटोला इफेक्ट वगैरे ॲड करायचं, जसं की आपला फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखीन
आपला अशा प्रकारे जे काय एक फोटो सोडायचा मित्रांनो, जे का सेकंड फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचं मित्रांनो. अशा प्रकारे इफेक्ट वगैरे लावल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला अशा प्रकारे पुढे जायचं. पुढे आल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला जे का एक फोटो सोडायचा मित्रांनो, आणखीन आपला अशा प्रकारे 5.23 बीटपासून ते पूर्ण अशा प्रकारे जे का 7.16 बीटचे अलीकडे सर्व फोटोज आहेत लहान लहान, ह्या सर्व फोटोजमध्ये हा इफेक्ट पेस्ट करून घ्या. जसं की आपला फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्या. आणखीन आपला फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्या. तुम्ही पण लवकरात लवकर पेस्ट वगैरे करून घ्या मित्रांनो. मग मी फक्त डेमोसाठी थोडंफार दाखवूनच देतो मित्रांनो. मग आणखीन आपल्या हे सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे लावल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो आणखीन आपला शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर जे का सेकंड फोटो आहे मित्रांनो, त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखीन आपला बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जसं की आपलं 4.15 बीटला आहे, फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखीन आपला एक फोटो सोडायचा का सेकंड फोटोला हा एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. अशा प्रकारे 2 फोटोला इफेक्ट वगैरे लावल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखीन आपला का शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का 3 नंबरची फोटो आहे मित्रांनो, ह्या 3 नंबरच्या फोटोला पूर्ण आपलं लक्ष वगैरे देऊन ऐकायचं मित्रांनो, तरच तुम्हाला समजून जाईल मित्रांनो. जे का 3 नंबरची फोटो आहे मित्रांनो, ह्या 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. कॉपी इफेक्ट केल्यानंतर इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणखीन आपला जे का प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणखीन आपला जे का 16:19 रेशो सिलेक्ट करायचं. प्रेट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं मित्रांनो. केल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करून मिळायच्या ऑप्शन जे का तुमचे अशा फोटो आहे मित्रांनो, त्या फोटोला कट कट केल्यानंतर वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीन सेट करून घ्यायचं. अशा सेट केल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला अशा सेट करून घ्यायचं. जसं मी सेट करत आहे त्या फोटोला त्या स्टेमध्ये सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर वर शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून करंट ॲज PNG वरती क्लिक करायचं मित्रांनो. आणखी आपलं एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. अशा एक्सपोर्ट केल्यानंतर सेव्ह करून घ्यायचं. सेव्ह केल्यानंतर मित्रांनो इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला अशा बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो अशा स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा जे फोटो आहे मित्रांनो, जसं की आपला 7.16 बीटचे फोटो आहे, त्या फोटोला डिलीट करायचं मित्रांनो. डिलीट केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करून मेडाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. जे का अशा त्या ऑप्शनवरती क्लिक कर, जे का अशा 16:19 जे का रेशो सिलेक्ट केलं अशा कट केली फोटो त्या फोटोवरती सिलेक्ट करायचं. वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं. ऍड केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला त्या फोटोला खालच्या बाजूला सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपण जिथे पण बीट आहे त्या पुढचा पार्ट कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं. आणखीन आपला इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. पेस्ट रिपीट केल्यानंतर अशा इफेक्ट वगैरे एकदम जबरदस्त पद्धतीने बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो. मग आणखीन आपलं जगा इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणखीन आपला शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जगा 4 नंबरची फोटो आहे मित्रांनो, त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं. इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखीन आपला बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला जगा 9.13 बीटचे फोटो आहे मित्रांनो, त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखीन आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणखीन आपला शेक इफेक्ट प्रेसला ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला 5 नंबरची फोटो आहे मित्रांनो, त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखीन आपला बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला ग्रुपच्या पुढची फोटो आहे मित्रांनो, त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणखीन आपला शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे का राईट साईडहून जे का सेकंड फोटो आहे मित्रांनो, त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं. इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणखीन आपला बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे का सेकंड फोटो आहे मित्रांनो, अशा प्रकारे सेकंड त्या जसं की आपला राईट साईडहून जे का 3 नंबरची फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखीन आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखीन आपला शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का लास्ट शिवलेली फोटो आहे मित्रांनो, त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायची. मग आणखीन आपला वरची जे का 4 लेअर सिलेक्ट करून घ्या. सिलेक्ट केल्यानंतर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर
फोर लेयर्स करून घ्यायचे. इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणखीन आपला बीटमार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला अशा प्रकारचा लास्ट सेकंड फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. आणखीन आपला अशा प्रकारचा स्क्रॉल करून घ्यायचं. स्क्रॉल करून आल्यानंतर जे ग्रुपच्या अलीकडे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. आणखीन आपला स्क्रॉल करून अशा प्रकारे यायचं जसं की आपला 7.16 बिटला यायचं. डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट 4 लेयर्स करून घ्यायचं. पेस्ट लेयर्स केल्यानंतर मित्रांनो जे लास्ट फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी व्हिडिओ एकदम जबरदस्त छान असं बनवून रेडी झालेला मित्रांनो. मग आणखीन आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.